नमस्ते यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आपण आज बनवूया होळीला स्पेशल असं काहीतरी रेसिपी, मालपुआची रेसिपी। हे एकदम खायला खूपच छान लागतं, एकदम मलाईदार आणि एकदम मस्तच अशी भन्नाट रेसिपी। हर वेळेस आपण पुरणपोळ्या वगैरे असं भरपूर काय बनवतो, तर चला आपण ह्या होळीला मालपुआ ट्राय करूया। त्याच्यासाठी मी इथे खवा घेतलेला आहे। हे मी घरीच दूध चांगलं 1.5 लिटर दूध आटून याचा खवा बनवून घेतलेला आहे। इथे मी 1 वाटी मैद्याचं पीठ टाकलेलं आहे, अर्धी वाटी मी इकडे कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे, अर्धी वाटी मी इथे रवा टाकून घेते। रवा टाकून झाल्यावरती मी इकडे म्हणजे माझा बॅटर मिक्स करण्यासाठी मी इथे दूध टाकते। दूध जर तुम्हाला नसेल घ्यायचं तर तुम्ही पाण्याचा पण वापर करू शकता, कारण ऑलरेडी आपण खव्याचा वापर केलेला आहे, म्हणून त्याच्यात तुम्ही पाणी पण वापरू शकता। दूध हे ऑप्शनल आहे। आता मी ह्याला जेवढं दूध लागेल तेवढं पातळ करून मिक्स करून घेते, जेवढं दूध लागेल तेवढं। तुम्ही पण एकदम ह्याला जास्त घट्ट पण नको, जास्त पातळ पण नको, अशा प्रकारे मिक्स करा। इकडे मी इलायची आणि बडीशोप पावडर टाकून घेते। बडीशोप पावडर टाकल्यानंतर ह्याचं जरा मी खवा टाकला आहे ना, म्हणून ते एकदम असं दाणेदार असं वाटते, म्हणून मी हे सगळं बॅटर मिक्सरमध्ये ह्याला मस्त असं वाटून घेतलेलं आहे। बघू शकता अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला। आता मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी एक अर्धा किलो अशी साखर घेतलेली आहे। जेवढी साखर घेतलेली आहे तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे। साखर माझं डुबेल एवढंच इतपतच पाणी घ्या। हे पाक आपल्याला गुलाबजामुनच्या पाकासारखं करायचं आहे। इथे माझा पाक रेडी झालेला आहे। आता गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे। तेलाला आपल्याला जास्त तापवायचं नाही आणि मंद आचेवरती हे जे मालपुआचं मिश्रण आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकून सोडते। हे सगळं मी मंद आचेवरतीच करणार आहे, म्हणजे हे सगळे मालपुए आतून पण मस्त असं शिजतील आणि खायला पण खूपच छान लागेल। तुम्ही पण नक्कीच ट्राय करा ह्या होळीला मालपुआची रेसिपी। अशा प्रकारे मी इकडे सगळे मालपुए तुम्हाला तळून दाखवते। तेल जर जास्त गरम असेल तर आपले मालपुए जळणार पण आणि असे फुगून असे वरती येणार। इकडे माझे सगळे मालपुए तळून झालेले आहेत। अशा प्रकारे मी दुसरेही मालपुए तुम्हाला तळून दाखवते। बघू शकता हे ना कढईला चिटकतात ना, तुटतात ना, काहीच नाही। तुम्ही पण अशा प्रकारे कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट ठेवा। आता इथे माझे हे पण तळून झालेले आहेत। आता हे सगळं माझं तळून झालेलं आहे। आता इकडे मी साईडला जे साखरेचा पाक तयार करून घेतलेला आहे ते मी पूर्ण थंड होऊ दिलेलं नाही, थोडंसं हलकं असं कोमटच आहे। अशा कोमट पाकेतच तुम्ही हे मालपुआ टाकून द्या। आता मी हे सगळे ह्या पाकेमध्ये टाकून देते। खूपच मस्त असे आपले मालपुए खाण्यासाठी एकदमच रेडी झालेले आहेत। होळी स्पेशल मालपुआ रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघू शकता इथे माझे मालपुआ खाण्यासाठी एकदम रेडी झालेले आहेत। अशी रेसिपी तुम्ही पण नक्कीच ट्राय करा। जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघता तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि मला सपोर्ट करा आणि सपोर्टही करा। धन्यवाद, थँक्यू।